आता आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती महाबोधी महाविहाराची जी साइट्स आहे त्या साईट बद्दल थोडीशी माहिती घेऊया. त्याच्यामध्ये झालं असं की 2002 साली युनायटेड नेशनने महाबोधी महाविहाराचा जो परिसर आहे, लक्षात घ्या, फक्त महाबोधी महाविहार नव्हे, महाबोधी महाविहाराचा जो परिसर, त्या संपूर्ण परिसराला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं गेलं. आता हे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषणा जी आहे ती कशा पद्धतीने होते किंवा त्याचं महत्व काय आणि ते केल्यानंतर भारत देशावरती किंवा राज्यावरती कशा पद्धतीची बंधनं येतात ते नीट समजून घेणं गरजेचं आहे. कारण त्याच्यानुसार आपल्याला कळेल की आंतरराष्ट्रीय कायदा, युनायटेड नेशन आणि युनेस्को या कायद्यांचं कशा पद्धतीने उल्लंघन हे केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून झालंय ते आपल्याला त्याच्यानुसार समजेल. तर त्याच्यामध्ये झालं असं की भारत देशाने 1977 साली युनायटेड नेशनने जे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ज्याला मान्यता देण्यासाठी एक कन्व्हेन्शन तयार केलं होतं. तर त्या कन्व्हेन्शनला भारत देशाने रेक्टिफाय केलं. रेक्टिफाय याचा अर्थ असा होतो की भारत देशाने त्याला मान्यता दिली. 1972 साली युनायटेड नेशनने वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन तयार केलं. आता हे कन्व्हेन्शन तयार केलं म्हणजे काय केलं की त्यांनी असं सांगितलं की महाबोधी महाविहार आणि तिचा जो परिसर आहे की त्या ठिकाणी तथागत बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, ती जी साईट आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप महत्वाची आणि ऐतिहासिक साईट आहे. त्याच्यामुळे तिला इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देणं हे महत्वाचं आहे. त्याच्यानुसार त्यांनी एक ड्राफ्ट तयार केला. तो ड्राफ्ट तयार करून युनायटेड नेशनचे जे मेंबर जे स्टेट्स आहेत त्या स्टेट्समध्ये पाठवतं आणि पाठवल्यानंतर ते स्टेट्स जे आहे ते त्याला मान्यता देतं. म्हणजे आपले नुसतं सिग्नेचर करून फक्त मान्य म्हणजे आम्ही ही गोष्ट स्वीकारत नाही, फक्त त्याला सिग्नेचर करतो, हा एक प्रकार असतो. आणि दुसरं त्याला म्हटलं जातं की रॅटिफिकेशन. रॅटिफिकेशन म्हणजे काय की स्वाक्षरी करून आम्ही त्याला मान्यता देतो. आता लक्षात घ्या, मान्यता देणं म्हणजे काय असतं की जे युनायटेड नेशनचे आणि युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईटचे जे नियम आहेत आणि जी बंधनं आहेत ती आम्ही मान्य करतोय आणि ही साईट जी आहे ते प्रिझर्व करण्याचं म्हणजे त्याचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही घेतोय, असं जे तो जो देश आहे ते मान्य करतं. आणि भारत देशाने ते 1977 साली ते मान्य केलं. आता हे वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन 1972 आहे ते काय सांगतं ते समजून घ्या. त्याचं कलम जे 4 आहे ते काय म्हणतं की महाबोधी महाविहार आणि त्याचा जो परिसर आहे त्या परिसराचं संरक्षण, संवर्धन आणि जतन करणं. दुसरं म्हणजे कलम 5 हे असं म्हणतं की महाबोधी महाविहाराचं संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठी उपाययोजना करणं ही जबाबदारी आहे भारताची, हे लक्षात घ्या. मी हे यासाठी मुद्दाम नमूद करतोय की ह्या कन्व्हेन्शननुसार भारत देशावरती बंधन आहे की त्या जी महाबोधी महाविहाराची जी वास्तू आणि ती जी साईट जो परिसर आहे त्याच्यावर कोणत्याही पद्धतीचं अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण होऊ नये, हे लक्षात घ्या. आणि तेच भारत शासनाने याचं उल्लंघन मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे, हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. तसेच ते कन्व्हेन्शन काय म्हणतं बघा, खूप महत्वाचं आहे की ते म्हणतं की भारत देशात कोणत्याही पद्धतीचं सामाजिक, राजकीय, आर्थिक, पर्यावरण विषयक, ठीक आहे, असं कोणत्याही पद्धतीचं जरी संकट आलं म्हणजे तुमच्या देशात भूकंप येऊ दे नाही तर अजून काही होऊ दे तरी देखील तुम्हाला या वास्तूचं जतन आणि संवर्धन करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, खूप महत्वाचा गोष्ट आहे. म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या ताब्यात आहे मानवनिर्मित त्या तर गोष्टी सोडूनच द्या, पण ज्या गोष्टी तुमच्या ताब्यात नाही, नैसर्गिक आपत्तीच्या गोष्टी, त्या गोष्टी जरी आल्या तरी देखील तुम्हाला या वास्तूचे जतन करणं, संवर्धन करणं क्रमप्राप्त आहे, हे समजून घ्या. म्हणजे ही साईट्स किंवा ही वास्तू आंतरराष्ट्रीय दृष्ट्या किती महत्वाची आहे याचं महत्व तुम्हाला ह्या मुद्द्यावरून लक्षात येईल. त्याच्यानंतर युनायटेड नेशन असं म्हणतं की एवढं असताना जर का भारत देशाकडून किंवा जो देश हे जे मान्य करतो तर त्या देशाकडून जर का याची अशी उल्लंघन झालं या कन्व्हेन्शनचं, तर हे जे उल्लंघन जे आहे किंवा त्या वास्तूचं जे नुकसान जे आहे ते फक्त त्या वास्तूचं नुकसान न मानता हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती संपूर्ण जगाचं नुकसान आहे असं मानलं जाईल. कारण मुद्दा ह्याच्यामध्ये लक्षात घेण्याचा हा आहे की ही वास्तू आहे तुमच्या देशात, पण ही वास्तू जी आहे ती संपूर्ण जगाची आहे, समजून घ्या. अप्रत्यक्षपणे याच्यावरती मालकी हक्क जो आहे तो आता ह्या संपूर्ण जगाचा आहे. हे त्याच्यामुळे ह्या कायद्यानुसार हे युनायटेड नेशनला अधोरेखित करायचं आहे. तुम्ही फक्त त्या ठिकाणचे केअरटेकर आहात. या कायद्याची अंमलबजावणी करणं हे तुमचं काम आहे, हे 1977चं जे कन्व्हेन्शन आहे ते म्हणतं.
आता हा कायदा लागू झाल्यानंतर किंवा कन्व्हेन्शन जे आहे ते आपण स्वीकारल्यानंतर काय केलं जातं ते लक्षात घ्या. तर एक स्टेट ऑफ कन्झर्वेशन रिपोर्ट असतो. आता मी पूर्णपणे आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या संदर्भात सांगतोय, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत ते प्रेक्षकांना काही प्रमाणात नवीन असतील ते समजून घेणं गरजेचं आहे. आता स्टेट ऑफ कन्झर्वेशन रिपोर्ट म्हणजे काय, की भारत शासनावरती हे बंधनकारक आहे की जे युनायटेड नेशनचा 1972चा जो आपला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जे दर्जा जे मिळालेला आहे, की ते कशा पद्धतीने तुम्ही त्याचं जतन आणि संवर्धन करताय, त्याचा तुम्ही एक रिपोर्ट बनवायचा. ठीक आहे. आणि तो रिपोर्ट जो आहे तो युनायटेड नेशनची जी युनेस्को म्हणून एक स्वायत्त बॉडी आहे, त्या बॉडीला तुम्ही द्यायचा. ठीक आहे. आणि त्या रिपोर्टमध्ये तुम्ही हे उल्लेख करायचा की बाबा याचं आम्ही कशा पद्धतीने जतन संवर्धन वगैरे करतोय किंवा या ठिकाणी कोणत्या पद्धतीचं अनधिकृत बांधकाम म्हणा किंवा अतिक्रमण वगैरे झालेलं आहे किंवा नाही वगैरे. युनायटेड नेशन काय करतंय की त्यांनी जो दिलेला जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टचं स्टडी करतं आणि त्याच्यानुसार त्या त्या देशाला गाईडलाईन्स इश्यू करतं की ह्या साईटला तुम्ही अशा पद्धतीने जतन संवर्धन केलं पाहिजे, तुमच्या रिपोर्टमध्ये अशा अशा पद्धतीने दिसतंय, ते या कायद्याशी सुसंगत आहे किंवा विसंगत आहे अशा पद्धतीने. आणि त्याच्या संदर्भात जर कोणत्याही पद्धतीची आर्थिक मदत वगैरे तुम्हाला हवी असेल किंवा अजून काय असेल तरी देखील तुम्ही त्या पद्धतीची मागणी करू शकता, असं देखील त्याच्यामध्ये तरतूद आहे. की जी आर्थिक बाजू जी आहे ना ती समजून घेणं खूप गरजेचे आहे या महाबोधी महाविहाराच्या बाबतीमध्ये. कारण ह्या ठिकाणी जे सगळेजण जे जायला जे उत्सुक जे आहेत ते कोणत्याही आस्था किंवा श्रद्धेच्या नावाने न जाता त्याच्यामध्ये आर्थिक उलाढाली खूप महत्वाची आणि मोठ्या प्रमाणावर ते समजून घ्या. आता झालं असं की हा जो स्टेट ऑफ कन्झर्वेशन रिपोर्ट आहे तो दर 2 वर्षांनी युनेस्कोला सादर करणं, युनायटेड नेशनला सादर करणं गरजेचं आहे. पण 2014 पासून हा रिपोर्ट आता 2025 उजाडलं एवढ्या काळामध्ये हा सादर करण्यात आला नाही. आणि 2014 पासून या देशामध्ये बीजेपीचं शासन आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये एक रिएक्टिव्ह मॉनिटरिंग प्रोसेस असते. रिएक्टिव्ह मॉनिटरिंग प्रोसेस म्हणजे काय, की आता तुम्ही तर हा रिपोर्ट दिलात, ठीक आहे, पण तुम्ही रिपोर्ट दिल्यानुसार ते खरं आहे का खोटं आहे हे बघण्यासाठी युनेस्को जे आहे ते आपल्याकडून एक सर्वेक्षण मंडळ पाठवतं. त्याला म्हटलं जातं रिएक्टिव्ह मॉनिटरिंग प्रोसेस, की ते पाहणी करतं की कशा पद्धतीने काय चाललेलं आहे वगैरे ते. आता युनेस्कोमध्ये काही आपल्या महाबोधी महावीराच्या संदर्भात जे काही युनेस्कोच्या मान्यता आहेत ते लक्षात घ्या. म्हणजे युनेस्को कशा पद्धतीने त्याला मान्यता देतं. युनेस्को असं म्हणतं की महाबोधी महाविहार ही बौद्ध वास्तू आहे. तिथे कोठेही ना हिंदू ह्या शब्दाचा उल्लेख करत नाही. युनायटेड नेशन आणि युनेस्को आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ऑनलाईन त्यांच्या साईट्सवर तुम्ही गेलं तरी देखील तुम्हाला ते दिसतील की त्याच्यामध्ये युनेस्को म्हणतं की ही बौद्धच वास्तू आहे. आणि आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये महाबोधी विहाराला बौद्ध वास्तू म्हणूनच मान्यता दिलेली आहे युनेस्कोने देखील, लक्षात घ्या. आता युनेस्कोने जे आपलं काही जे बॉडी या ठिकाणी सर्वेक्षण करण्यासाठी पाठवतं किंवा जो स्टेट ऑफ कन्झर्वेशन रिपोर्ट जे भारत देश त्याच्या ठिकाणी पाठवतं त्या बेसिसवरती युनेस्को जे आहे काही मार्गदर्शक सूचना पाठवतं, जी मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे. तर ह्याच्या आधी युनेस्कोने काही मार्गदर्शक सूचना ज्या आहेत ते महाबोधी महाविहाराच्या साईटचं प्रिझर्वेशन करण्यासाठी ज्या देशाला दिलेल्या आहेत त्याचा मी उल्लेख करतो, ते समजून घ्या, खूप महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये युनेस्को काय म्हणतं की 1949चा हा जो तुमचा कायदा आहे ना तो कायदा रद्द करा. लक्षात घ्या, युनेस्कोने हे रिकमेंडेशन दिलेलं आहे. कारण हा जो कायदा आहे ना हा कायदाच मुळात या सगळ्या वादाचं कारण आहे. या कायद्यामुळे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण होते आणि अनधिकृत बांधकाम होत आहे असं युनेस्कोचं म्हणणं आहे. युनेस्को म्हणते की शासनाने हा कायदा रद्द करून त्याच्या जागी दुसरा कायदा बनवावा की ज्या आधारावरती तुम्हाला महाबोधी विहाराचं आणि परिसराचं जतन संवर्धन आणि संरक्षण करता येईल. तिसरं युनेस्को त्या ठिकाणी असं काय म्हणतंय की महाबोधी विहार ही फक्त वास्तू वर्ल्ड हेरिटेज साईट नसून महाबोधी विहाराचा जो परिसर आहे तो परिसर पूर्णपणे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. आता युनेस्कोच्या ह्याच्यानुसार म्हणजे पाणी जे सर्वेक्षण जे केलं युनेस्कोने त्याच्यानुसार महाबोधी विहाराचा परिसर हा 8.86 हेक्टर म्हणजे जवळपास 10 एकर 10 एकरचा हा जो परिसर आहे ते म्हणतं युनेस्को की ही पूर्ण वास्तू आणि हा जो परिसर जो आहे तो साईट्स ही साईट जी आहे ती वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. केवळ महाबोधी विहार हे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे नाहीये, हे लक्षात घ्या. आतापर्यंत जे आपण आंदोलन पाहतोय ते केवळ आणि केवळ एकमेव मागणी आहे महाबोधी महाविहार ते ब्राह्मणांच्या तावडीचं मुक्तकरण, त्याच्यावर पूर्णपणे ताबा हा
बौद्धांचं राहू दे, पण त्या महाबोधी महाविहाराच्या परिसराच्या संदर्भात भाष्य करायला अजून कोणी तयार नाही. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. कारण मुद्दा हा आहे की जे येणारे जे पैशानी जी संपत्ती आहे ती महाबोधी विहाराच्या संदर्भात येते, हे समजून घ्या. आता त्याच्यासाठी युनेस्को काय म्हणतं की बफर झोन क्रिएट करावा. केंद्राने त्या ठिकाणी बफर झोन क्रिएट करावा. म्हणजे काय करावं की ती पूर्ण 10 एकरचा जो परिसर आहे तो अशा पद्धतीने संरक्षित करावा की त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण होणार नाही, हे लक्षात घ्या. आता त्या ठिकाणी तुम्ही बघाल की शैव मठ आहे. महाबोधी विहाराच्या परिसरामध्येच बाजूला शैव मठ आहे. आणि जो BT ऍक्ट जो 1949 आहे त्या कायद्यामध्ये एक स्पष्ट उल्लेख आहे की महाबोधी हा जो कायदा आहे तो फक्त महाबोधी महाविहारापुरता लागू आहे. महाबोधी महाविहाराच्या परिसरामध्ये जो शैव मठ आहे त्या शैव मठासाठी हा कायदा लागू नाहीये. ही समजून घेण्याची गोष्ट आहे. आता आंतरराष्ट्रीय कायद्याची उल्लंघन किंवा अवहेलना ही कशा पद्धतीने झाली ती समजून घ्या. महाबोधी महाविहाराचं हिंदू मंदिर म्हणून रूपांतर करणं, ठीक आहे. त्याच्यानंतर बुद्ध मूर्तीचे हिंदू देवी देवतांमध्ये रूपांतर करणं, ज्याला डिसफिगरिंग असं म्हणतात. त्याच्यानंतर बुद्ध मूर्तीचे स्थानांतर, तोडफोड किंवा चोरी, विद्रुपीकरण करणं. त्याच्यानंतर बुद्ध मूर्तीच्या जागी शिवलिंग स्थापन करणं किंवा बुद्ध स्तूप जे आहेत त्यांना शिवलिंगाचं स्वरूप आणणं. ह्या गोष्टीला आंतरराष्ट्रीय कायदा म्हणते की हे जे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन किंवा अवहेलना आहे आणि ते केंद्र शासन आणि राज्य शासन वारंवार करते आणि हे BT ऍक्टच्या माध्यमातून करते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता त्याच्यानंतर एक स्पेशल प्रोसिजर मॅन्डेट म्हणून एक काय म्हणायचं एक प्रोसिजर आहे असं तुम्ही म्हणा. आता ही प्रोसिजर काय आहे, ही कशा पद्धतीने त्या वास्तूचं जतन संवर्धन होऊ शकते हे लक्षात घ्या. की संयुक्त राष्ट्रसंघ भारत देशाला स्पेशल रॅप्टरच्या माध्यमातून सूचना पाठवू शकतो. आता हे स्पेशल रॅप्टर म्हणून काय आहे ते समजून घ्या. युनायटेड नेशन मधलं स्पेशल रॅप्टर म्हणजे त्या त्या विषयाशी संबंधित एक तज्ज्ञ लोकांचं मंडळ असतं, ठीक आहे. म्हणजे विद्वान लोकांचं एक मंडळ असं तुम्ही समजून घ्या. ते काय करतं की युनायटेड नेशनला त्या पद्धतीने गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतं की या गोष्टीच्या संदर्भामध्ये तुम्ही अशा पद्धतीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टीचं जतन संवर्धन किंवा संरक्षण करता येईल. तर आपल्या महाबोधी महाविहाराच्या संदर्भामध्ये आपल्याला युनायटेड नेशनचे जे 2 रॅप्टर्स जे आहेत त्यांचा वापर करता येईल आणि त्या रॅप्टरमध्ये आपल्याला पिटिशन दाखल करून किंवा त्या रॅप्टरमध्ये आपल्याला निवेदन सादर करून आपल्याला ही महाबोधी महाविहाराची वास्तू आंतरराष्ट्रीय पातळीवरून आपल्याला ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त करता येतात. आता ते 2 स्पेशल रॅप्टर कुठले ते समजून घ्या. युनायटेड नेशन स्पेशल रॅप्टर ऑन फ्रीडम ऑफ रिलीजन ऑर बिलीफ, ठीक आहे. आणि युनायटेड नेशन स्पेशल रॅप्टर इन फील्ड ऑफ कल्चरल राईट्स. हे जे 2 रॅप्टर आहेत ह्या रॅप्टरमध्ये आणि युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे आपण जर का तक्रार दाखल केली तर त्या तक्रारीच्या माध्यमातून युनायटेड नेशन जे आहे युनेस्को जे आहे ते भारतामध्ये आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करून आपल्याला महाबोधी महाविहाराच्या प्रश्नासंदर्भात मोठ्या प्रमाणावरती मदत करू शकतं. आता होते कसं बघा की आपण भारतभरामध्ये आंदोलन करतोय आणि आपण तालुके जिल्हे शहर गावामध्ये आंदोलन करतोय आणि आपण स्थानिक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निवेदन देतोय. लक्षात घ्या, आतापर्यंत मी तुम्हाला केलेल्या विवेचनावरून तुम्हाला लक्षात येईल की ना केंद्र शासन ना राज्य शासन ना तुमचं सुप्रीम कोर्ट ना इकडची न्यायव्यवस्था ना कोणीही तुमच्या बाजूने नाहीये. लक्षात घ्या. पण तुम्ही जिल्हाधिकारी ज्याची मर्यादा केवळ जिल्ह्यापुरती आहे त्या ठिकाणी निवेदन देऊन काय साध्य होणार आहे हा आपण विचार करायला पाहिजे. आता बोधगया मंदिराची जी वेबसाईट आहे त्या मंदिराच्या वेबसाईटमध्ये असा उल्लेख केलेला आहे की 1590 साली जे घमंडगिरी महाराज जे आहेत ते आले आणि त्यांनी महाबोधी महाविहाराचा ताबा घेतला. त्याच्यापूर्वी ते तुर्की आक्रमकांच्या ताब्यामध्ये होतं असं त्या महाबोधी महाविहाराच्या साईटमध्ये उल्लेख आहे, हे लक्षात घ्या. आता झालं आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्या तरतुदी आणि आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो ते. आता जी 2025 साली हे जे बुद्धिस्ट फोरम यांनी जी स्थापना करून आता जी मागणी करतायत आणि जे पूर्वीपासून जी मागणी करत आले त्याच्यामध्ये काय फरक नाहीये हे तुम्हाला आता लक्षात येईल. कारण जे पूर्वी जे मागणी करत होते की तो टेम्पल ऍक्ट रद्द करा आणि संपूर्ण ताबा बौद्धांच्या हाती द्या,
या ज्या दोन प्रमुख मागण्या आहेत फक्त तेच मागण्या आपण 135 वर्षापासून करतोय आणि आता देखील जे बुद्धिस्ट फोरम आहे ते तेच मागण्या घेऊन बसलेलं आहे याच्यामध्ये. हे आपल्याला ह्यामध्ये लक्षात घ्यावं लागेल. आता आपल्याला मागणी ही कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे ते आपण समजून घेऊया. कारण ह्या ज्या दोन मागण्या आहेत ना त्या मागण्या करणं कायदेशीर सुसंगत होत नाही. ते कशा पद्धतीने ते समजून घ्या. आपल्याला महाबोधी महाविहाराचा ऍक्ट आम्हाला नको, तर तो का नको, तर आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण हा महाबोधी हा जो कायदा आहे 1949चा जो कायदा आहे तो बीटी ऍक्ट हा आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करतोय म्हणून तो आम्हाला नको. लक्षात घ्या. 1972च्या युनायटेड नेशनचं जे वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन जे आहे त्याच्या नियमांचा हा कायदा उल्लंघन करतोय म्हणून हा कायदा आम्हाला नको. बिहार मॅजिस्ट्रेट कोर्टाचा जो आदेश आहे त्या आदेशाचा हा कायदा उल्लंघन करतोय म्हणून हा कायदा नको. 2014 पासून स्टेट कन्झर्वेशन रिपोर्ट सादर केला गेला नाहीये त्याच्यामुळे हा कायदा आम्हाला नको. तर युनेस्कोच्या सूचनांचं पालन केलं गेलं नाही आतापर्यंतच्या म्हणून हा कायदा आम्हाला नको. तर 2012च्या अगोदरचे जे सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय आहेत भारतीय राज्यघटनेतले त्याच्या विसंगत हा कायदा आहे त्याच्यामुळे आम्हाला हा कायदा नको. ह्या पद्धतीची मागणी आपल्याला करावी लागणार हे लक्षात घ्या. आता बोधगया टेम्पल जो ऍक्ट 1949 हा का रद्द करायचा आहे तर महाबोधी महाविहाराच्या परिसरामध्ये हा बफर झोन क्रिएट केला गेला नाही युनेस्कोच्या गाईडलाईन्स नुसार. त्याच्यानंतर कलम 13, 26 आणि भारतीय संविधानातलं प्रास्ताविक याचा हा कायदा उल्लंघन करतो. 10 डिसेंबर 1948ला मानव हक्क जो जाहीरनामा आहे त्याचं कलम 18 आहे त्याचा हा कायदा उल्लंघन करतो. तसेच इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन 1996 आणि इंटरनॅशनल कॉव्हेनंट इन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट 1996 याचा हा कायदा उल्लंघन करतो. त्याच पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचे 1962, 1966 आणि 1968च्या निर्णयांचं देखील हा कायदा उल्लंघन करतो. त्याच्यामुळे हा कायदा आम्हाला नको आहे. ह्या पद्धतीची आपल्याला रीतसर मागणी करावी लागेल. फक्त आपण मोघमपणे बाबा बौद्धांना त्यामध्ये घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हा कायदा रद्द करा नुसता का तर मस्जिदीमध्ये फक्त मुसलमान असतात किंवा त्या मंदिरामध्ये फक्त हिंदू असं ही एक ढोबळ मानाने चर्चा झाली. ढोबळ मानाने एक गोष्ट झाली. फक्त तेवढं करून भागणार नाही कारण 135 वर्षात आपण तेवढं तरी नक्की शिकायला पाहिजे असं मला वाटतं. आता 1895 ते 2025 जे हे आंदोलन आतापर्यंत झाली त्याच्यामधले काही ज्या प्रमुख त्रुटी काय राहिलेल्या आहेत त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि पुढे आपण त्या त्रुटी दूर करून वाटचाल करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. पहिली त्रुटी याच्यामध्ये अशी आहे आणि ह्या क्षणापर्यंत जी त्रुटी अजून लागू आहे ती अशी की आंतरराष्ट्रीय बौद्ध देशांना ह्या आंदोलनामध्ये समाविष्ट केलं गेलेलं नाही. हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर अधोरेखित करावं लागेल. आता तुम्ही अगोदर पण मी स्पष्ट केल्याप्रमाणे तुम्हाला कळालं असेल की महाबोधी महाविहाराचा पहिला प्रश्न जे उपस्थित केला ते अनागरिक धम्मपाल ते श्रीलंकेचे ते भारतीय नाहीत. लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे आंदोलन जे मोठ्या प्रमाणावर जे चालवलं ते बनते सुरई ससई हे जपानचे हे लक्षात घ्या. तिसऱ्या बाजूला जर तुम्ही बघाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवरून वेगवेगळ्या देशांकडून मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी फंडिंग येते. भारत देशाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी फंडिंग येत नाही. तरी देखील भारत देशामधले आता हे जेवढे काही आंदोलनकारी आहेत ते एकही याच्यामध्ये असं म्हणायला तयार नाहीये की आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे वेगवेगळे जे देश आहेत त्या देशांमधला एक एक प्रतिनिधी ह्या कमिटीवरती असावा आणि ह्या सर्व कमिटीला घेऊन एक लार्जर बॉडी आपण तयार करून याच्यामध्ये पुढे जावं असं देखील याच्याकडून अजूनपर्यंत मागणी होत नाही. याच्यातली खूप मोठी त्रुटी आहे हे समजून घ्या. आता ह्याच्यावरून एक निदर्शनासमोर काय येतं एक संशय काय निर्माण होतो म्हणजे भारत देशातल्या बौद्धांना किंवा बंदी संघाला आंतरराष्ट्रीय पातळीवरून आलेलं अनुदान चालतं डोनेशन चालतं पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती बौद्ध अनुयायी किंवा बौद्ध बनते या कमिटीवरती नको आहे हे लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय बौद्ध देशांच्या राजदूतांना व संघटनांना या आंदोलनात अजूनपर्यंत समाविष्ट न करणं. त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय बौद्ध देशांना व्यवस्थापना समितीमध्ये समाविष्ट न करणं. तसेच संयुक्त राष्ट्रसंघ युनेस्कोमध्ये सदर प्रश्न उपस्थित न करणं. लोकसभा व राज्यसभा बिहार विधानसभा यामध्ये चुकीच्या पद्धतीने आणि भावनिक होऊन हा प्रश्न मांडणं. जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संसदीय आयोगाचा वापर न करता फक्त लोकसभा राज्यसभेमधले आपले जे काही बहुजनांचे जे काही सांसद आणि जे लोक आहेत
ते सगळे फक्त 2-5 मिनिटं बोलतात बस, की महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या आणि तो कायदा रद्द करा, झालं, विषय संपला. त्याच्यानंतर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये हा प्रश्न न मांडणं. दुसरं, व्यवस्थापन समितीवरती फक्त भारतीय बौद्धांनीच दावा करणं. त्याच्यानंतर बनते संघ, बौद्ध संघटना, राजकीय नेते यांच्याकडून सदर प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळला जाणं. ह्या सर्व ज्या आहेत ते त्रुटी आहेत, लक्षात घ्या आतापर्यंतच्या आंदोलनामध्ये. आता ह्या आंदोलनातून आपण निष्कर्ष काय काढतोय बघा आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये, की भारतातील बौद्ध उपासक व बनतेंना बुद्धांचा महान वारसा व संस्कृतीचे जतन करता आलेलं नाहीये. हे आपल्याला एकदम प्रामाणिकपणे मान्य करावं लागेल. कारण जर का अतिक्रमण झालंय याचा अर्थ आपण त्याचं संरक्षण आणि जतन संरक्षण करूच शकलो नाही ना. किंवा हा प्रश्न देखील आपण आतापर्यंत अडीच लावला नाही, जे आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध भिक्षूंनी उचलला तो भारतातल्या बनते संघाला देखील करता आला नाही. भारतातल्या बनते संघाने 1995 साली काय केलं, आंदोलन केलं आणि 4 जण त्या ट्रस्टवरती गेले. हे सत्य आणि हे वास्तव आपल्याला मान्य करावं लागेल. भावनिक होऊन या प्रश्नाचा विचार करता येणार नाही, खूप तटस्थ होऊन भूमिका घेणं गरजेचं आहे. सुरुवातीपासून महाबोधी विहार मुक्तीचा प्रश्न केवळ जागतिक बौद्ध राष्ट्रांच्या प्रतिनिधीमार्फतच उपस्थित करण्यात आला. भारतातील बौद्धांना फक्त महाबोधी महाविहाराच्या तिजोरीवरती ताबा पाहिजे, हे याच्यातून क्लिअर कट निदर्शनास येते, हे समजून घ्या. त्याच्यानंतर महाबोधी महाविहाराचा 10 एकरचा परिसरातील अनधिकृत बांधकामावरती काहीच बोललं जात नाही. त्याच्यानंतर भारतीय बौद्धांना केवळ आंतरराष्ट्रीय बौद्ध देशांकडून आलेलं दान पाहिजे. भारतीय बौद्धांना व्यवस्थापन समितीमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध राष्ट्रांचे प्रतिनिधी नको. केंद्र शासन, राज्य शासन व न्यायपालिका यांच्या मार्फत हा प्रश्न सोडवला जाऊ शकत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावी लागते की म्हणजे जेवढ्यापर्यंत आतापर्यंत मागण्या होत्या त्याच्यामध्ये फक्त एकच की बाळासाहेब आंबेडकर यांनी जी मागणी केली तीच फक्त याची जी सुसंगत आणि रास्त अशी यासाठी ठरते की त्यांनी असं म्हटलं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती बौद्ध राष्ट्रांचे प्रतिनिधी याच्यामध्ये घेऊन एक लार्जर बॉडी क्रिएट करण्यात यावी, जी याच्या पुढच्या काळात व्यवस्थापनाचं काम पाहिजे. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती बौद्ध देशांचा याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती विश्वास आणि श्रद्धा आहे याच्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट अजून या ठिकाणी जाणवते ती अशी की जे नावाजलेली काही बदंत महास्थवीर किंवा थेरो जे आहे, जे दलाई लामांसारखे म्हणा किंवा आपले अजून काही जे बनते संघ जे असतील की ते ह्या आंदोलनामध्ये समाविष्ट झालेले आपल्याला दिसत नाही. हे देखील कुठेतरी ह्या आंदोलनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करतं. आता एवढं सगळं विश्लेषण झाल्यानंतर इथून पुढची आंदोलनाची वाटचाल कशा पद्धतीने असावी ह्याच्यावर ते मी थोडंसं भाष्य करतो, ते समजून घ्या. तर याच्यामध्ये मी तुम्हाला काही 2-3 काही जे प्रोसिजर, काही प्रोव्हिजन्स जे आहेत ते तुम्हाला सांगणार आहेत. तर याच्यामधलं एक पहिलं प्रोव्हिजन म्हणजे आहे ज्याला सिस्टर सिटी किंवा ट्विन टाउन ॲग्रीमेंट असं म्हणतात. आता हे सिस्टर सिटी किंवा ट्विन टाउन ॲग्रीमेंट काय असतं ते समजून घ्या. आपल्याला माहिती आहे 2 देशांमध्ये करार होतात, पण आपल्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो की 2 देशांमधले जे काही शहरं असतात त्या शहरांचे देखील एकमेकांशी करार होतात, लक्षात घ्या. त्या करारांना म्हटलं जाते ट्विन टाउन किंवा सिस्टर सिटी ॲग्रीमेंट. आता हे करार म्हणजे काय असतं की 2 शहरामध्ये शैक्षणिक म्हणा, आर्थिक म्हणा, व्यापारासंदर्भात किंवा संस्कृती, कल्चर, हेरिटेज ह्याच्या संदर्भामध्ये ते करार होत असतात. आणि मग ते देश एकमेकांना एक आर्थिक मदत करणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या मदती करण्याचं ते काम करतात. या 2 देशांमधल्या शहरांमध्ये होणाऱ्या कराराला सिस्टर सिटी ॲग्रीमेंट असं म्हणतात. आता हे ॲग्रीमेंट कशामध्ये होतं की या 2 देशांमध्ये काहीतरी समानता असणं गरजेचं आहे. ही समानता म्हणजे धार्मिक समानता असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक किंवा सांस्कृतिक पद्धती. आता हे सिस्टर सिटी ॲग्रीमेंट मी तुम्हाला एक फक्त म्हणजे 2 प्रामुख्याने जे सिस्टर सिटी ॲग्रीमेंट तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे ते सांगतो. पहिलं सिस्टर सिटी ॲग्रीमेंट जे आहे ते महाराष्ट्रामधल्या औरंगाबादचं आणि चीनमधल्या डुहुआंग आणि जपानमधल्या मैझुरू ह्या 2 शहरांबरोबर औरंगाबादचं झालेलं आहे. आणि ते जे सिस्टर सिटी ॲग्रीमेंट आहे ते ॲग्रीमेंट तुम्हाला प्रामुख्याने सांगावं असं वाटतं. या आपल्या अजिंठा एलोराच्या ज्या केव्ज जे आहेत, ज्या लेण्या आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी, संवर्धन जतन करण्यासाठी हे चीन आणि जपान, आता चीन आणि जपान हे बौद्ध देश आहेत, ते मला काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तर ह्या देशांनी महाराष्ट्राबरोबर
म्हणजे महाराष्ट्र राज्यासोबत म्हणजे औरंगाबाद सोबत त्या पद्धतीचा ॲग्रीमेंट केलेला आहे आणि त्याचं संवर्धन करण्याचं काम ते त्या माध्यमातून करतात. आता ही गोष्ट आपल्याला बऱ्यापैकी माहिती नसते म्हणून हे सांगावंसं वाटतं. त्याच पद्धतीने नागपूर बरोबर हे लक्षात घ्या, चीनमधल्या जिनान ह्या शहराने देखील त्या पद्धतीने ॲग्रीमेंट केलेला आहे. आता नागपूर हे ऐतिहासिकदृष्ट्या किती महत्त्वाचं आहे बौद्धांच्या दृष्टीने हे तुम्हाला वेगळं सांगायचं नको. आता आपण बोधगयाच्या संदर्भात येऊ आणि हे ॲग्रीमेंट जे आहे ते आता सध्याचे जे त्यांचे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः जपानमध्ये जाऊन केलंय हे तुम्हाला सांगतो. बोधगयाचं जे ॲग्रीमेंट आहे ते जपानच्या नारा प्रेफेक्चर नावाचं एक जपानमधलं शहर आहे. त्या शहराबरोबरती बोधगयाचं सिस्टर सिटी ॲग्रीमेंट झालेलं आहे आणि हे ॲग्रीमेंट कशासाठी आहे तर ह्या बोधगयाचं त्याच्या परिसराचं जतन संवर्धन आणि संरक्षण करण्यासंदर्भात लक्षात घ्या. म्हणजे मगाशी मी जे उल्लेख केला ना की आंतरराष्ट्रीय पातळीवरून बौद्ध देशातून येणारं मोठ्या प्रमाणावरचं फंडिंग हे जे चालतं, मात्र बौद्ध देशाचे जे सांस्कृतिक वारसा आहे त्याचं जतन करणं केलं जात नाही, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि ह्या बौद्ध राष्ट्रांना आपल्या भारत देशाने कशा पद्धतीने साईडलाईन केलं आहे ही छोटीशी त्यांची एक शाळा किंवा डिप्लोमॅसी तुम्हाला सांगतो की 1956ला जे आंतरराष्ट्रीय एक संमेलन घेतलं होतं बुद्ध जयंतीच्या निमित्त 2500 वर्ष झाल्यावरती. त्याच्यानंतर महाबोधी महाविहाराच्या परिसरामध्ये त्यांनी वेगवेगळ्या देशांना मठ स्थापन करण्याची परवानगी दिली आणि त्या मठामध्ये वेगवेगळ्या देशांनी मठ स्थापन केले, आपल्या आपल्या मूर्त्या त्या ठिकाणी आणून बसवल्या. तुम्ही बघत असाल थायलंडचे जे राजे आहेत ते त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या अस्थी वगैरे येतात. तर अशी डिप्लोमॅसी वापरली गेली आहे की तुम्ही महाबोधी विहार आणि त्याच्या अतिक्रमणावरती लक्ष देऊ नये, तुम्ही फक्त तुमचा मठ स्थापन करा आणि त्या ठिकाणीच लक्ष केंद्रित करा आणि त्याच्यामध्येच बाकीचे आंतरराष्ट्रीय देश जे आहेत ते समाधान आहेत. हे नीट आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्या मार्फत देखील त्यांना ह्या प्रश्नामध्ये समाविष्ट करून घेता येत नाही. जर का ते समाविष्ट करून घेण्यात आलं तर ही सगळी जी सिस्टर सिटीचे ॲग्रीमेंट होत आहेत आणि जे वेगळ्या पद्धतीने सगळं पैसे वगैरे जे मिळत आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो, हे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जी दुसरी एक प्रोव्हिजन आहे ते मी तुम्हाला सांगतो. सांस्कृतिक कार्य मंत्रालय जे आपलं आहे केंद्र शासनाचं, ते वेगवेगळ्या देशांबरोबर एक सांस्कृतिक करार करत असतं, याला कल्चरल ॲग्रीमेंट म्हणतात. आणि आपल्या देशातले केंद्र सरकारने या बौद्ध देशांबरोबर जे सगळे जे बौद्ध देश आहेत त्यांच्याबरोबरती हे कल्चरल ॲग्रीमेंट केलेलं आहे. या सगळ्या ॲग्रीमेंटची प्रत तुम्हाला त्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरती दिसेल. आता तुम्हाला काही वेगळं सांगायला नको की बौद्ध देशातले जे म्हणजे बौद्ध जे देश आहेत ते भारताबरोबर कल्चरल ॲग्रीमेंट करणार, हे काय त्या हिंदू संस्कृतीचं जतन संवर्धन करण्यासाठी ते ॲग्रीमेंट करणार नाहीत. त्यांनी जे ॲग्रीमेंट केलेलं आहे ते पूर्णपणे भारत देशामधल्या बौद्ध संस्कृतीचं जतन संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी केलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी अजून एक गोष्ट सांगतो की ज्या ज्या ठिकाणी तथागत बुद्ध गेले, म्हणजे जेथे जेथे बुद्धांचा पदस्पर्श झाला त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बौद्ध देशांकडून एक बुद्धा सर्किट बनवण्याचं एक प्रस्तावित होतं, म्हणजे अजून देखील ते प्रस्तावित आहे. म्हणजे पूर्ण तुमचा जो उत्तर भारतातला जो काही जो पट्टा आहे की ज्या ज्या ठिकाणी म्हणजे बुद्धांच्या जन्मापासून ज्ञानप्राप्तीपासून निर्वाणापर्यंत ज्या ज्या ठिकाणी बुद्धांनी उपदेश दिले किंवा सम्राट अशोकाने वेगवेगळे स्तूप बीप लेण्या वगैरे ज्या निर्माण केल्या त्या सर्वांना एका सर्किटमध्ये चॅनलाइज करण्याचं त्यांचं एक संकल्प किंवा धोरण आहे. त्याच्यासाठी हे वेगवेगळे देश तळमळतात आणि ह्या ठिकाणी म्हणजे बौद्धाची वास्तू जतन करण्यासाठी आपल्या देशाबरोबर करार करतात आणि ह्या कराराचे जे पैसे आहेत ते आपल्यासाठी वापरले जात नाहीत, हे आपल्याला लेण्यांवरती आणि महाबोधी विहारावर झालेल्या अतिक्रमणावर स्पष्टपणे दिसतं. जर का ते व्यवस्थित पैशाचा विनियोग झाला असता तर याच्यावर कधीच अतिक्रमण झालं नसतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता त्याच्यानंतर मुद्दा आहे की ही बौद्ध राष्ट्र जे आहेत ही आपण कशा पद्धतीने वाटचाल केली पाहिजे किंवा आंदोलन कसं नेलं पाहिजे समजून घेऊया. आपण एक प्रस्तावित महाबोधी महाविहार मॅनेजमेंट समितीची स्थापना केली पाहिजे, कमिटीची स्थापना केली पाहिजे. ही कमिटीची स्थापना कशी करावी? बौद्ध देशानं जे बौद्ध देश आहेत ते जवळपास एक 15 बौद्ध देश आहेत. आता आपण बौद्ध देश कुणाला म्हणायचं की ज्या देशांची बुद्धाबद्दल आस्था आहे, ज्या देशांची जास्तीत जास्त मॅजॉरिटी पॉप्युलेशन हे बुद्धिस्ट आहे किंवा जे देश आपल्या घटनेमध्ये म्हणतात की हा आमचा देश बौद्ध आहे आणि बौद्ध धर्माचं पालन करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये चीन, जपान, भूटान, थायलंड, म्यानमार, मलेशिया, लाओस, कंबोडिया वगैरे असे, श्रीलंका असे अनेक देश येतात. तर आपलं म्हणणं याच्यामध्ये असं आहे की म्हणजे हा महाबोधी विहाराचा प्रश्न जर सोडवायचा असेल
तर एक मॅनेजमेंट कमिटी स्थापना करावी, त्याच्यामध्ये प्रत्येक देशाचा एक सभासद घ्यावा आणि तो सभासद त्याच्या राजदूतांमार्फत घ्यावा. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे बौद्ध देश आहेत त्यांच्या राजदूतामार्फत या कमिटीवरती एका सदस्याचं त्यांनी नॉमिनेशन करावं. आणि भारतातला जो बौद्ध संघ जे आहे, म्हणजे बौद्ध भिक्षूंचे जी संघटना जे आहेत, त्या बौद्ध भिक्षूंच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन आपल्यामधून 2 प्रतिनिधींची त्यामध्ये निवड करावी. लक्षात घ्या, बौद्ध भिक्षूंच्या या संघटनेमध्ये असलेली फाटाफूट ही देखील ह्या महाबोधी विहाराचा प्रश्न तडीस न नेण्याचं एक महत्वाचं कारण आहे. हे देखील आपल्याला समजून घेतलं पाहिजे. कारण आता देखील आपण बघतोय की एका बाजूला एक ग्रुप आंदोलन करतोय, तर दुसऱ्या बाजूला एक ग्रुप विरोधात देखील उभा राहिलेला आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. तर ह्या समितीमध्ये सर्व बौद्ध राष्ट्रांचे जे प्रतिनिधी आणि बौद्ध बनते यांचा समावेश करण्यात यावा. या समितीचं जे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आहे ती ह्या बौद्ध बनतेवरती सोपवण्यात यावी. ती व्यवस्थापन त्यांनी कसं करावं, तर विनय पिटकामधले जे नियम दिलेले आहेत, तथागत बुद्धांनी जे विनय पिटकामध्ये नियम दिलेले आहेत आणि बुद्धांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने बुद्धांचं जे विहार, महाविहार, आराम, प्रासाद, लेणी यांचं जे संरक्षण आणि पैशाचं नियोजन ज्या पद्धतीने होत होतं, त्या पद्धतीने ह्या वास्तूचं नियमन व्हावं. या समितीवरती येण्याचा जो कार्यकाळ म्हणजे बनते संघाचा जो असेल तो 5 वर्षाचा असेल. आणि ह्याच्यामध्ये एक विशेष गोष्ट आपण अशी करायची की 15 बौद्ध देशांचे प्रतिनिधी आणि भारतातले 2 अशी 17 जणांची बॉडी बनवायची. हे त्याच्यामध्ये त्यांना मीटिंग घेणं, मतदानाचा वगैरे अधिकार असेल. आणि पुरातत्व खात्याचे 2 प्रतिनिधी देखील त्याच्यावर ठेवावे. पुरातत्व खात्याची जबाबदारी खूप महत्वाची आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे आपल्याकडे. कारण भारत देशामध्ये असलेल्या सर्व वास्तूंचं जतन, संरक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी ही पुरातत्व खात्याची आहे. त्यामुळे त्यांना आपल्याला डावलून चालणार नाही. या पुरातत्व खात्याच्या प्रतिनिधीला समाविष्ट करावं आणि ते समाविष्ट केल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी काय असावी की ह्या वास्तूचं जतन, संवर्धन करण्यासंदर्भात रिपोर्ट तुम्ही बनवावा आणि तो रिपोर्ट तुम्ही युनायटेड नेशनच्या युनेस्को आणि वर्ल्ड हेरिटेज साईटची जी कमिटी आहे त्या कमिटीकडे सादर करावा की जो 2014 पासून झालेला नाही. त्याच्यामुळे काय होईल की भविष्यामध्ये याच्यावरती अतिक्रमण होण्याचा धोका नाही. आता बघा, भविष्यामध्ये अतिक्रमण होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहेत का, तर आतापर्यंत कोणतीही संघटना किंवा हे आंदोलनकारी काय म्हणत नाही. विषय कसा होतो समजून घ्या की आता आपण एका बाजूला ओरड करतो की RSS मार्फत त्यांचे बनते जे आहेत ते बनते संघ निर्माण केला जातो किंवा प्रचार करतात. ठीक आहे, तुम्ही आता अशा पद्धतीने मागणी करताय की याच्यावरती सर्वच्या सर्व बौद्ध भिक्षूच असावेत, बरोबर, किंवा बौद्ध संघटनेचे हे ताब्यात देण्यात यावं. उद्या समजा की कायदा हा रद्द केला, 1949चा कायदा रद्द केला आणि त्याच्यानंतर पूर्ण ताबा हा बनते संघांकडे गेला. आपल्याकडे अशा पद्धतीची काही प्रोव्हिजन किंवा काही तरतूद आहे का की उद्या सगळेच्या सगळे RSSचे बनते होऊन ते विहाराचा ताबा घेणार नाहीत? असं काहीतरी आपण त्याच्यामध्ये बोलतोय का किंवा काहीतरी तरतूद आहे का? कोणाच्या तरी तोंडात ते भाष्य येते का? ते कुणाचंच नाही. पण ह्याच्यावरून कुठेतरी संभ्रम निर्माण होतो, ह्याच्यावरून काहीतरी शंका यायला वाव निर्माण होतो. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. हे समजून घ्या. ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती बौद्ध राष्ट्रांचे एक प्रतिनिधी त्यावेळेला असतील आणि भारत देशामध्ये फक्त जर 2 प्रतिनिधी असतील तर त्यावेळेला RSSच्या बनते संघामार्फत भविष्यामध्ये महाबोधी विहाराचा ताबा घेण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर मगाशी मी जे सिस्टर सिटी अग्रीमेंटचं जे प्रोव्हिजन सांगितलेलं, जे शहर किंवा जे बौद्ध देशांमधली शहर बोधगयाबरोबर सिस्टर सिटी अग्रीमेंट करतील त्याच देशांना ह्या समितीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावं. लक्षात घ्या, म्हणजे जे लोक दान देतील तीच लोक त्या दानाचं व्यवस्थापन देखील करतील. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता मोदी महाविहाराचं जे व्यवस्थापन आहे ते पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने करण्यात यावं याच्यावरती आपण काही गोष्टी समजून घेऊया. विनय पिटक, सुत पिटक व अभिधम्म पिटक या 3 पिटकामध्ये बुद्धांनी कशा पद्धतीने त्या काळी मिळालेल्या ज्या वस्तू म्हणजे दान स्वरूपात मिळालेलं धन असेल, जमीन असेल किंवा विहार असेल, महाविहार असेल, आराम असेल, प्रासाद असेल, त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं याच्या संदर्भामध्ये जे काही सांगून ठेवलं असेल त्यानुसार ह्या महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बनते संघांमार्फत करण्यात यावं. जे धन मिळतं म्हणजे जे पैशाच्या स्वरूपात जे आपल्याला जे दान स्वरूपात ज्या गोष्टी मिळतात त्याचा विनियोग कशा पद्धतीने करावा, तर महाबोधी विहार व महाबोधी विहाराचा जो परिसर आहे त्याचं जतन, संवर्धन, संरक्षण करण्यासाठी, ठीक आहे, त्याच पद्धतीने फक्त महाबोधी आणि महाविहाराच्या परिसरामध्ये
मर्यादित न राहता भविष्य काळामध्ये संपूर्ण भारतभरामध्ये हे जे बुद्धकालीन जे लेण्या, वास्तू, स्तूप, बुद्धांच्या मूर्ती आणि बुद्ध संस्कृती संदर्भातल्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्यांचं जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी ह्या दानाचा वापर करण्यात यावा. आणि जे दान देतात त्यांची अपेक्षा देखील हीच असते, हे लक्षात घ्या. संपूर्ण भारतामध्ये विहार, स्तूप, बुद्धमूर्ती व बौद्ध भिक्षूंच्या प्रशिक्षणासाठी केंद्रांची स्थापना करण्यात यावी. त्याला आपण बुद्धिस्ट सेमिनरी किंवा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री असं म्हणतो. बौद्ध धर्माच्या शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यांची स्थापना करण्यात यावी. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय तुम्ही समजून घ्या. सम्राट अशोकांनी तथागत बुद्धांना महाबोधी या ठिकाणी महाबोधी वृक्षाच्या खाली ज्ञानप्राप्ती झाली म्हणून त्या ठिकाणी महाबोधी विहार बांधलं. खऱ्या अर्थाने सर्वात जास्त महत्त्व जे आहे ते त्या महाबोधी वृक्षाला आहे, हे नीट समजून घ्या. तुम्ही जर श्रीलंकेमध्ये पाहाल तर ते अनुराधापूर या ठिकाणी सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र त्या ठिकाणी गेला, म्हणजे महाथेरो महेंद्र त्या ठिकाणी गेले, धम्माचा प्रचार केला. त्याच्यानंतर सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा यांनी महाबोधी विहाराची फांदी घेऊन त्या ठिकाणी त्याची लागवड केली, अनुराधापूर या ठिकाणी. ठीक आहे. आता त्या गोष्टीला झाली 2300 वर्ष. आता तुम्हाला अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगतो की त्या अनुराधापूरला देखील युनायटेड नेशनने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलेला आहे. समजून घ्या, जसं या महाबोधी विहाराला घोषित केलंय. याचं कारण काय? कारण त्या ठिकाणी ह्या महाबोधी वृक्षाची फांदी आहे, ह्या महाबोधी वृक्षाची लागवड केली. अर्थात तो वृक्ष हा 2300 वर्षापूर्वी जुना वृक्ष आहे. आणि आपण पालीमध्ये गाथा देखील ऐकतो की शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा, म्हणजे बुद्धाच्या शरीराचे अवशेष आणि महाबोधी वृक्ष हे देखील बुद्धाचंच रूप आहे असं म्हटलं गेलं आणि त्याला धार्मिकदृष्ट्या महत्वाचं आहे. आणि हे महाबोधी विहाराला महत्व येण्याचं कारण त्या ठिकाणी महाबोधी वृक्ष आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच आदर्शावरती बाबासाहेबांनी श्रीलंकेमध्ये जी महाबोधी वृक्ष होता त्याची फांदी घेऊन आपल्या मिलिंद कॉलेजचा जो नागसेन परिसर जो आहे विद्यापीठाचा, त्या ठिकाणी त्यांनी त्याची लागवड केली, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर येत्या काळामध्ये अजून मोठ्या प्रमाणावर बुद्ध संस्कृती जतन, संवर्धन व्हायचं जर असेल तर ह्या महाबोधी वृक्षाची फांदी आपण संपूर्ण भारतभर ज्या ठिकाणी बुद्धांच्या ज्या वेगवेगळ्या वास्तू, लेण्या वगैरे शिल्प ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्याची लागवड करून संवर्धन करण्याचे काम देखील ह्या दान स्वरूपात मिळणाऱ्या धनाच्या माध्यमातून आपण करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्य काळामध्ये जसं अनुराधापूरला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आलं, भविष्यामध्ये संपूर्ण भारतभरामध्ये ह्या ज्या ठिकाणी आपण ह्या महाबोधी वृक्षाची लागवड करू त्याला देखील वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून आपल्याला घोषित करता येईल. ठीक आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदांचं आयोजन करणं, बौद्ध साहित्याचं प्रकाशन वगैरे करणं हे देखील आपल्याला त्या दानाच्या माध्यमातून करता येईल. ह्याच्यानंतर एक बदल सगळ्यात मोठा हा सुचवावा असं वाटतो ते म्हणजे आपल्या पुरातत्व खात्यामध्ये. पुरातत्व खात्यामध्ये ज्या पद्धतीने किल्ल्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र विभागाची नेमणूक करण्यात आलेली आहे, त्या पद्धतीने हे बौद्ध संस्कृतीशी संबंधित ज्या वास्तू, लेण्या, शिल्प, मूर्त्या आहेत त्यांचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी एक स्वतंत्र विभागाची निर्मिती करावी. त्याच्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी आणि ह्या विभागावरती ही जबाबदारी द्यावी की तुम्ही याचं जतन, संवर्धन केल्याचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट युनायटेड नेशन आणि वर्ल्ड हेरिटेज साईट वगैरे यांना तुम्ही सादर करावा. लक्षात घ्या. आणि जर हे असं झालं ना तर भविष्यामध्ये आपल्याला याच्यावरती अतिक्रमण होताना दिसणार नाही. नाहीतर वारंवार आपल्याला हे जे अतिक्रमण हे लोक करणार आणि ते सोडवत बसणं हेच आपल्याला काम करावं लागेल. बाबासाहेबांच्या कायद्यापासून आपल्याला हे शिकावं लागेल की भविष्यामध्ये कुठला धोका, संकट निर्माण होऊ नये. आता आपण आंदोलनाची पुढची दिशा कशी असावी किंवा आंदोलनकर्ते जे आहेत ते त्यांनी नेमकं काय करावं याच्यावरती थोडंसं लक्ष केंद्रित करूया. आतापर्यंतच्या विवेचनावरून आपल्याला हे लक्षात आलं असेल की केंद्र शासन, राज्य शासन किंवा सुप्रीम कोर्ट म्हणजे भारतातली न्याय व्यवस्था आहे ही देखील बौद्धांच्या बाजूने नाही आहे. कारण जर असती तर आपल्याला 135 वर्ष ही लागली नसती हे महाबोधी विहार आपल्याला मिळवण्यासाठी. तर आता आपल्याला ह्या आंदोलनामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध देशांना समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. युनायटेड नेशन, युनेस्को आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस याच्यामध्ये पिटिशन दाखल करण्यासाठी
किंवा ह्यांना निवेदन देण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध संघटनांचे जे राजदूतांचे जे कार्यालय आहेत आपल्या भारत देशामध्ये, त्या ठिकाणी आपल्या बौद्ध संघटनांनी एक अर्ज तयार करावा. अर्थात तो अर्ज इंग्लिशमध्येच असणं गरजेचं आहे, कारण त्यांना आपली भाषा करणं थोडंसं अवघड होईल, की त्यांनी तो अर्ज तयार करावा आणि अर्ज तयार करून त्यांना अशा पद्धतीची मागणी करावी की बाबा ह्या जे वर्ल्ड हेरिटेज साईटवरती मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं झालेली आहेत, अतिक्रमण झालेले आहे, आंतरराष्ट्रीय कायदा, युनायटेड नेशन, युनेस्कोच्या सर्व नियमांचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तुमची आस्था बौद्धांबरोबर बुद्ध आणि बुद्धांशी संबंधित वास्तूंसोबत आहे, आमची देखील आस्था आहे. तर तुम्ही हा जो प्रश्न सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती युनेस्को, युनायटेड नेशन आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये हे प्रकरण तुम्ही न्या. अशा पद्धतीने त्यांना आपल्याला निवेदन द्यावं लागेल. दुसरं एक निवेदन आपल्याला त्यांना असं द्यावं लागेल की भविष्याच्या काळामध्ये ही जी कमिटी बनवायची आहे, त्या कमिटीमध्ये तुमच्या बौद्ध देशांचे एक प्रतिनिधी असावेत आणि भारत देशामधले प्रतिनिधी असावेत. अशी संयुक्त प्रतिनिधींचं एक मंडळ बनवून आपण भविष्याच्या काळामध्ये ह्या महाबोधी विहाराचं व्यवस्थापन करू. कारण होते कसे की निव्वळ आपण त्यांची मदत मागायला जर का गेलो आणि त्यांना ह्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा सहभाग दिला नाही, तर ते एकतर्फी कम्युनिकेशन होईल. मग त्याच्यामध्ये बरेच देश जे मदत करतील किंवा न करतील ते आपल्याला त्यामध्ये सांगता येणार नाही. ठीक आहे, ते दुसरं झालं. तिसऱ्या बाजूला आपल्याला हे असं करावं लागेल की जी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जी संसदीय आयुध आहे, तुमचं राईट टू पिटिशन वगैरे असेल किंवा खाजगी बिलाच्या संदर्भात असेल, तर दुसरा एक अर्ज अशा पद्धतीने करावा लागेल की आपले जे स्थानिक खासदार जे आहेत, जे लोकसभा राज्यसभेचे आहेत, त्यांना त्या पद्धतीने एक ड्राफ्ट तयार करून द्यावा लागेल की अशा पद्धतीचा हा जो ड्राफ्ट आहे तो तुम्ही खाजगी बिलाच्या माध्यमातून किंवा राईट टू पिटिशनच्या माध्यमातून लोकसभेच्या, राज्यसभेच्या पटलावरती आणा आणि हा कायदा आम्हाला कशा पद्धतीने नको आहे ते व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी मांडा. मग जेणेकरून ते सभागृहामध्ये चर्चा होईल त्याच्यावरती. आणि मग जर का संपूर्ण देशामध्ये ही गोष्ट पोचली की बघा लोकसभेमध्ये हा कायदा आणल्यानंतर देखील ही लोक हा कायदा मान्य करत नाही, मग ह्या सर्व व्यवस्थेचं पितळ बौद्धांच्या विरुद्ध कसं आहे ते उघडं करण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर भविष्याच्या काळामध्ये आपल्या ही या पद्धतीने वाटचाल असणं गरजेचं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध देशांचे जे राजदूत आहेत त्यांना निवेदन देणं, त्या निवेदनामध्ये त्यांना युनायटेड नेशन, युनेस्को आणि तुमच्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये पिटिशन दाखल करण्यासाठी सांगणं, आपले जे खासदार आहेत लोकसभा, राज्यसभा त्यांना निवेदन देणं आणि हा प्रश्न लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये मांडण्यासाठी सांगणं आणि ह्या ज्या बौद्ध राष्ट्रांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना एकत्रित करून एक महाबोधी महाविहाराची नवीन मॅनेजमेंट कमिटी स्थापन करून एक नवीन कायदा बनवणं हे येत्या काळात आपण आंदोलनाच्या माध्यमातून केलं पाहिजे. थेट वार्ता चॅनलच्या माध्यमातून हे सर्व आपल्यापर्यंत मांडण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल थेट वार्ता चॅनलचे खूप खूप धन्यवाद. आणि आंदोलनाची खरी दिशा कशा पद्धतीने असावी हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, भावनिक दृष्ट्याच फक्त हे आंदोलन हाताळलं जाऊ नये याच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण भारतभरामध्ये आपल्या बौद्ध अनुयायांपर्यंत, पंथ संघांपर्यंत व आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध संघटनांपर्यंत देखील आपण पोचवा, जेणेकरून सर्व लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती जनजागृती होईल ही आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.